नमस्कार मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती। तर बघा, सर्व जे काही 22-23ची पोलीस भरती होती, 22 पोलीस भरतीचे जो काही अखेर होता, शेवट होता, तो अखेर जी काही पुणे कारागृह पोलीस भरती होती, ह्या ग्राउंड म्हणजेच ग्राउंड ह्याचं संपलेलं आहे। आणि बघायचं मेरिट नेमकं किती लागलेलं आहे। सुरुवातीपासूनच पूर्ण पोलीस भरती संपली, परंतु जे काही पुणे कारागृह पोलीस भरती होती याचं कुठलंही ग्राउंड चालू नव्हतं किंवा कोणत्याही बातम्या येत नव्हत्या। परंतु जे काही सकाळ पेपर आहे, त्या सकाळ पेपरला या बातम्या चालू झाल्या की पोलीस भरती होत नाही आणि त्यांनी अखेर पोलीस भरती ही चालू केलेली। तर अखेर ह्या पोलीस भरतीचं महिलांचं ग्राउंड, मुलींचं ग्राउंड झालं, मुलांचं ग्राउंड झालं। अखेर शेवटी हे जे काही ग्राउंडचे मेरिट लागलेलं आहे, तुम्ही तर बघू शकता। हे जे ग्राउंड अखेरचं मेरिट लागलं आहे, महाराष्ट्र कारागृह जे काही राज्य म्हणजे कारागृह आहे पुणे, तर याचं जे मेरिट लागलेलं आहे, आता नेमकं मेरिट कोणत्या कास्टचं किती लागलं आहे ह्या आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर बघा मित्रांनो, टोटल हे काय अज आहे त्यासाठी जागा होत्या 72 आणि अज म्हणजे एस टीसाठी होत्या 45 आणि विजा 9 जागा होत्या। त्यानंतर बहज बसाठी 10 जागा होत्या आणि बहज कसाठी 7 जागा होत्या आणि बहज डसाठी 8 होत्या आणि विमाप्र यासाठी 5 जागा आणि इतर मागासवर्गीय इमाव त्यासाठी 87 जागा होत्या आणि ACBCसाठी जी काही जागा होती ती 51 जागा होत्या आणि EWS साठी 51 जागा होत्या आणि एकूण खुल्या जागा ह्या 168 होत्या आणि टोटल ज्या पुणे कारागृहाच्या जागा होत्या ते 513 जागा होत्या मित्रांनो। तर एकाच 10 प्रमाणे इथं तुम्हाला दिसत असेल, SCचे 720 मुलं घेतले, अजचे 420, म्हणजे एकाच 10ने टोटल बघा मुलं जी लेखीला पात्र झालेली आहेत ती 5130, म्हणजे बघा जागा होत्या किती तर 513 आणि एकाच 10 प्रमाणे बरोबर 5130 अशी एकूण मुलं ही लेखीला बसवलेली आहेत मित्रांनो। तर असं एकंदरीत हे पुणे कारागृह जे काही रखडलं होतं इतके दिवस, तर अखेर त्याचं ग्राउंडचं मेरिट लागलेलं आहे आणि जे काही लेखी आहे ती 9 एप्रिल रोजी नियोजित आहे असं एकंदरीत सर्व इकडे आलेलं आहे। तर हे सध्या ग्राउंडचं मेरिट लागलेलं आहे। तर मित्रांनो, अतिशय ही जी काही 22-23ची पोलीस भरती होती अतिशय खडतर प्रवासातनं गेलेली आहे। पाऊस म्हणा, एज वाढ म्हणा किंवा इतर बाबीमुळं ही पोलीस भरती सर्व चर्चेमध्ये आली होती। तर पावसामध्ये सुद्धा ह्या पोलीस भरतीचं ग्राउंड घेण्यात आलं आणि नंतर जी काही वयवाढ होती, वयवाढ संदर्भातसुद्धा मुलांनी बरेच आंदोलन केलं। तर जी काय आता ही पोलीस भरती आहे ती शेवटची आहे, म्हणजे ही काय पोलीस भरती आहे 2022-23ची, हा जर का एखादा पेपर लेखी पेपर संपला की पोलीस भरती ही संपली, म्हणजे ही काय जी काही पोलीस भरती आहे 9 तारखेला जरी हिचं ग्राउंड झालं, लेखीचा पेपर जरी झाला, तर बघा ह्याचं जे काही एप्रिलमध्ये पूर्ण संपणार आहे आणि एप्रिल मे तर मेमध्ये पोलीस भरती निघू शकणार नाही। मे आणि जून, कारण का जूनमध्ये आपल्याकडे पाऊस सुरू होतो, म्हणजे जी काही येणारी जी काही पोलीस भरती आहे 23-24 किंवा 24-25 म्हणू शकता, ही पोलीस भरती जसं काही ही सकाळला जी काही न्यूज आली होती त्या सकाळ पेपरच्या बातमीनुसार ही जी काही पोलीस भरती आहे तर ही पोलीस भरती जाऊ शकते सरळ ऑगस्ट किंवा सप्टेंबरमध्ये। तर ही एकदम खरी बातमी होती मित्रांनो। तर बघा, ही असं एकंदरीत प्रमाणे असं हे पुणे कारागृहाचं मेरिट लागलेलं आहे। याचा पेपर 9 तारखेला होणार आहे, तर सगळ्यांची दखल घ्यायची आहे आणि इथंच थांबतोय आपण। एवढाच व्हिडिओ होता। जय हिंद।